कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत घडलेल्या परप्रांतीय कामगाराच्या खून प्रकरणाचा उलगडा गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात केलाय। 4 वर्षांपूर्वीच्या कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचं तपासात समोर आलं असून पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली आहे। याबाबतची माहिती गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी आज दिली। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मंगळवारी सकाळी रंजन कुमार वीरेंद्र भर हा 26 वर्षीय परप्रांतीय कामगार बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता। गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्याला तातडीनं CPR रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं। प्राथमिक तपासानंतर ही नैसर्गिक मृत्यूची घटना नसून खून असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावला। या प्रकरणी पोलिसांनी बिहार राज्यातील नूरनगर रामपूर इथल्या सनी मुन्ना भर, रोहन मुकेश भर यांच्यासह बिहारमधील अनवल टटुला इथल्या अर्जुन मुकेश्वर सिंह याला अटक केली आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत रंजन कुमार यानं 4 वर्षांपूर्वी आरोपी सनी भर याच्या बहिणीला पळवून नेलं होतं। संबंधित महिलेचं नंतर लग्न झालं असून ती सध्या कोल्हापुरात वास्तव्यास आहे। रंजन कुमार तिला भेटण्यासाठी कोल्हापुरात आल्याचा राग आरोपींच्या मनात होता। सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास संशयितांनी रंजन कुमारला लक्ष्मी टेकडी समोरील आंब्याच्या झाडाखाली बोलावून घेतलं। त्या ठिकाणी तिघांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली। रोहन आणि अर्जुन यांनी त्याला पकडून ठेवलं, तर सनी भर यानं त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली तपासात समोर आली आहे। खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपींनी मृतदेह पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ इंडियाच्या रस्त्याशेजारी आणून टाकला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तपास करून हा खून उघड केला। दरम्यान संशयित तिघांना न्यायालयात हजर केला असता 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। या पथकात ग्रेड पोलीस सलीम शेख, हेड कॉन्स्टेबल सागर पाटील, कुलदीप सूर्यवंशी, संदेश कांबळे, अभिजित मांढरेकर, दीपक मोरे, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, संजय हुंबे, वसंत पिंगळे, समीर कांबळे, अमित मर्दाने आणि राजेश राठोड यांचा समावेश होता।